श्री राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, पण या सोहळ्यावरून रंगलेलं राजकारण मात्र सुरूच आहे। उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला न जाता नाशिकच्या दौऱ्यावर जाण्याला महत्त्व दिलं आणि विरोधकांनी यावरून ठाकरेंना लक्ष्य केलं। अयोध्येला टाळलं, नशीब मारून घेतलं। चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा। आम्ही अयोध्येला इव्हेंट करणार नाही। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर पलटवार। एकीकडे देशभरात अयोध्येत रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह सुरू असताना उद्धव ठाकरेंनी नाशिक दौरा करत काळाराम मंदिरासह पंचवटी परिसरात प्रभू श्रीरामाची आराधना केली। पण उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर भाजपनं आता चिमटे काढायला सुरुवात केली आहे। निमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाहीत, असं करून त्यांनी त्यांचं नशीब मारून घेतल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय। विस्कटलेले लोक आहेत, भरकटलेले लोक आहेत। राम जन्मभूमीचं त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे। शेवटी हा कुणाच्या मान अपमानाचा प्रश्न नाही आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे। आज छोटा छोटा व्यक्ती पत्रिकेची वाट बघतो आहे, पण त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये त्यांना बोलवलं आहे। खरं तर उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौरा ठरल्यानंतर अयोध्येचं निमंत्रण मिळालं, त्यामुळे त्यांनी त्यांचा नियोजित नाशिक दौरा करण्याला प्राधान्य दिलं। पण आता याच मुद्द्यावर भाजपकडून ठाकरेंना लक्ष केलं जात असल्यानं ठाकरे गटानेही त्याला प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। आम्ही अयोध्येला जाऊ, पण तिथं इव्हेंट करणार नाही असा पलटवार संजय राऊतांनी केला। आम्ही इव्हेंटला जाणार नाही, आम्ही दर्शनाला जाऊ। आम्ही तिथे जाऊन सतरंजीवर झोपणार नाही, बरं का? तर आम्ही तिथे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना सतरंजा वाटू, त्यांची काळजी घेऊ, अनेक गोष्टी करू। एकंदरीतच एकीकडे अयोध्येतील रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापनेवरून सत्ताधाऱ्यांचा जल्लोष सुरू असताना उद्धव ठाकरेंनीही रामनामाचा गजर केला। पण यासाठी त्यांनी अयोध्येऐवजी नाशिकची निवड करत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्रभू श्रीरामावरून सुरू झालेलं हे राजकारण पुढील काही दिवस असंच सुरू राहण्याची शक्यता आहे। यात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।